निवृत्तीनंतर त्यांनी अखंडपणे त्यांनी ही सेवा सुरू केलेली आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या सत्संगाला सुरुवात करावी मार्गदर्शन करा. जय गुरुदेव. ते अजून जॉईन नाही झाले. हा, झाले असतील ना. जॉईन झाले नाही म्हटलं अजून ते. निसर्गोपचार तज्ञ, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर आणि आता अरे ऐकायचं राहुरी विद्यापीठ. येतोय ना आता आवाज? येतोय. हा, कमी पण का नाही नाही अजून दिसत अजून, पण मला तो नीट ऐका, व्यवस्थित, चांगलं, छान. आजचं सेशन परत होणार नाही. आपल्याकडे अर्धा तास वेळ आहे. चालेल तुम्ही सांगा. तुमचा आवाज एकदम स्पष्ट येतोय. अर्ध्या तासात आपण फार जीवनाचं गणित उघडून सांगणार आहे मी तुम्हाला. आपल्या घरच्या घरी जीवन कसं समृद्ध करायचं. आपण आता वयपरत्वे झुकलेले माणसं असतो सगळे. त्याच्यासाठी छान त्यांनी मला आज इन्व्हाइट केलं, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जीवन जगत असताना स्वतः खूप छान लिहायचं, नेसायचं, प्यायचं, आनंदी राहायचं आणि इतरांना आनंद वाटायचा. ही आपली सूत्री कायम पाहिजे. 3 ओळी दरवाजाच्या आतून लिहून ठेवायच्या आणि त्या वाचूनच बाहेर पडत जायचं कधी पण. पहिली ओळ, आमंत्रणाशिवाय कोणाच्या घरी जायचं नाही. अपमान झाला की माणसाचं आयुष्य कमी होतं. दुसरी ओळ, परान्न विषा समान, कोणाच्याच घरचं काही खाऊ नका. आणि तिसरी ओळ, लाईफ गेम प्ले इट. बस, खूप छान जीवन जगता येतं जर आपण स्वतःची काळजी घेतली तर. फार छान. दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. अवलंबून राहायचं तर कोणावर? अर्जुन सकाळीच रथात जाऊन बसायचे आणि रथाचा कासरा हातात घेऊन श्रीकृष्णाच्या हातात द्यायचे. मागे तू ठरव, आज सावलीत ठेवायचा का उन्हात रथ ठेवायचा, हे श्रीकृष्णाला सांगून द्यायचे. मग त्यांचं चालायचं मस्त रथ. तर आपण सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिनचर्या कशी असली पाहिजे. आता तुम्ही सगळे वयस्कर मंडळी आहात, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत सगळेच, श्रेष्ठ पण आहेत सगळेच. माझी एवढी उंची नाही की तुमच्या उंचीच्या बरोबर येणं माझं भाग्य आहे. जेवढ्या लवकर रात्री झोपता येईल तेवढ्या लवकर झोपायचं, जेवढ्या लवकर उठता येईल तेवढ्या लवकर उठायचं. झोपतानी मस्त कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयनजम वा मानसम वा परादम विहितम वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. खूप श्लोक पूर्ण होत नाही तरी झोप लागून जाते. पहा छान. जेवढ्या लवकर उठता येईल, निदान 4-4:30ला उठलं पाहिजे. 4:30ला तर हमखास उठलं पाहिजे. उठून बसल्यावर अंथरुणात दोन्ही हात आपल्या हातात घ्या आणि खूप लक्षपूर्वक म्हणा, कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम, समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्वमे. ह्या पृथ्वी मातेला वंदन करून तिच्या वर दिवसभर पाय ठेवून तुम्ही चाललात तरी तुम्हाला काटा मोडू देणार नाही. इतकं छान पृथ्वी मातेकडे उपकार आहेत. म्हणून त्या उपकाराची परतफेड म्हणून तिला
वंदन करून तिच्यावर फूल ठेवायचं आणि खूप खूप प्रसन्न चेहरा, अगदी मान पाठ सरळ ठेवून 1-2 मिनिट फक्त नाकाने मोठा श्वास घ्यायचा, मोठा सोडायचा. शरीरात ऑक्सिजन जनरेट झाला पाहिजे आणि कार्बन सगळा बाहेर गेला पाहिजे. खूप अगदी छान पैकी उठून बसायचं. दोन्ही नाकपुड्या चालू आहेत का पाहायच्या. आपल्या वेदात सांगून ठेवलंय दोन्ही पण इडा पिंगला सूर्य चंद्र दोन्ही नाड्या जर व्यवस्थित चालू असतील तर आपल्याला व्यवस्थित दिवसभर कार्यभाग होतो आणि खूप छान जीवन जगता येत. जर जी नाकपुडी बंद असेल त्याच्या विरुद्ध दिशेला झोपलं की ती लगेच चालू होते, काहीच अडचण येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आवाज बंद झालाय त्यांचा. आवाज आवाज बंद चालू आहे झाला. पण कसं काय आवाज बंद झालाय, बाकी चालू आहे म्हणजे ते आहेत जॉईन आहेत. आता येतोय. काय प्रॉब्लेम येतोय काय कळत नाही, परंतु ऑनलाईन काहीतरी प्रॉब्लेम येतोय. नेटचा प्रॉब्लेम असतो, बाकी काही नाही. हा, लक्ष देऊन ऐका. खूप छान तुम्ही. मी अजून एक 20 मिनिट बरोबर आहोत. हा, सांगा सांगा काही व्यवस्थित. आपल्या जवळपासच्या वनस्पती पासून आपलं शरीर कसं सुंदर करायचं, आपल्या निसर्गाच्या सान्निध्यात कसं राहायचं, त्याचं छान पैकी उदाहरण तुम्हाला सांगतो. आपली ही पृथ्वी म्हणजे माता आहे, सूर्य आपला हा पिता आहे. त्या पित्याची हिच्या अंगावर नजर पडू नये म्हणून भगवंताने तिला नेसवलेलं वस्त्र आहे वृक्ष, वेली, लता. आणि खूप छान ते वृक्ष लावून श्रीकृष्ण बनायचं का तोडून दुर्योधन बनायचं हे आपण आपलं ठरवायचं. इतकी साधी सोपी संकल्पना जर आपल्या डोक्यात असली तर फक्त झाडे लावा झाडे जागवा ही घोषणा देऊन काय कामाची. मनातून पाहिजे, हृदयातून पाहिजे वृक्ष लावणे. म्हणून आणि वृक्षांच्या छायेत पहा बसल्यानंतर तुम्हाला किती आनंद मिळेल. किती एक वृक्ष किती जमिनीत पाणी मुरवतो, एक वृक्ष किती पक्ष्यांना आश्रयस्थान देतो, एक वृक्ष किती लोकांना सावलीत बसवतो, याच गणित आपणच करू शकत नाही. ही इतकं साधं सोपं आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की ह्या वृक्ष, वेली, लतापासून आपलं जीवन कसं सुंदर बनवायचं हे आपण ठरवायचं. रंगपंचमीच्या आदल्या दिवशी रात्री जर पळसाची फुलं पाण्यात भिजायला टाकून त्याचं जर सकाळच्या पारी आंघोळ केली तर वर्षभर त्वचेचे विकार येत नाहीत, हे आपल्या वेदात लिहून ठेवलंय. आणि आपण आंघोळ करणार नाहीत म्हणून पूर्वजांनी निदान दिवसभर त्याचा रंग तरी अंगावर उडवा की त्याने तरी तुमची त्वचा सुरक्षित राहील. हे आपलं. म्हणून रंगपंचमीच्या आदल्या दिवशी कुठून तरी मुठभर पळसाची फुलं आणून रात्री पाण्यात भिजायला टाकायचे आणि सकाळी त्याने आंघोळ करायची. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वाघाटीच्या फळाची, रामफळ, त्याची भाजी खावी म्हणजे पोटात राम म्हणतं. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आषाढ महिन्यात कफ प्रवृत्ती बळावते आणि वाघाटीच्या फळाची भाजी खाल्ली की त्याला गोविंद फळ म्हणतात. पहा की त्या फळाची भाजी खाल्ली की शरीरातला कफ बाहेर निघून जातो. सुशिक्षित महिला चांगल्या वाघाटीच्या फळाचं चूर्ण करून ठेवतात आणि मुलांना कफ झाला की तो कफ बाहेर काढण्यासाठी एक चुटकुलीभर चूर्ण जरी त्याला चाटलं तरी काम होतं. सगळ्यात महत्वाचं, आपण कुठे रस्त्याने फिरत जात असताना गुळवेल दिसते पहा, दोरे दोरे लोंबलेले असतात असे झाडावरून खाली, की ज्याला काही पानं, फुलं, फळं, खोडं कशाचीच गरज नाही, फक्त ते दोरे दोरे लोंबलेले असतात, ती गुळवेल असते.
गुळवेल म्हणजे लिव्हरचं टॉनिक आहे आणि आपला लिव्हर चांगला ठेवण्यासाठी आपल्याला गुळवेल फार गरजेचा असतो. त्या गुळवेलला देव आणि दानव यांनी ज्यावेळेस समुद्र मंथन केलं तर त्या समुद्र मंथनाच्या वेळेस जे अमृत निघालं ते अमृत कोणी घ्यायचं, देवांनी का राक्षसांनी? या जे तुंबळ युद्ध झालं ज्यावेळेस कुंभ हल्ला त्यातून 2 थेंब जमिनीवर पडले, त्याच्यापासून उगवलेली वनस्पती म्हणजे गुळवेल आहे. तिला अमृतवेल सुद्धा म्हणतात. या गुळवेलीच्या पाणी लागत नाही, जमीन लागत नाही, नुसती हवेवर वाढते. हवेवर हवा पिऊन तुम्ही एखादी काडी वर्षभर घरात आणून ठेवा की पावसाळ्याच्या तोंडाला तिला लगेच पानं येतील, मुळं येतील, आपोआप त्या काडीला फुटतील. इतकी छान वनस्पती आहे. ह्या वनस्पती ठेसून रात्री पाण्यात भिजायला टाका आणि सकाळी पाणी प्या. तुमच्या पेशींची संख्या कमी जास्त होणार नाही. इतकं छान औषध आपल्या जवळपास असून आपल्या घरी लावली पाहिजे ही वेल. त्याच्यानंतर खूप छान पानफुटीचे पानं असतात पहा, पत्थरचट्टा त्याला म्हणतात, पत्थरचट्टा. पानफुटीचे पानं खाल्ले की आयुष्यात मुतखडे होत नाहीत, मूळव्याध होत नाही, तोंड आलं की तोंड आलेलं बरं होतं. ती पानफुटीची पानं सुद्धा आमच्याकडे असतात. आता व्हिडिओ चालू नाही आपला, परंतु जर व्हिडिओ चालू झाला असता तर किंवा परत कधीतरी एखाद्या वेळेस याचे छान आपण हे करू आणि व्हिडिओवर तुम्हाला दाखवील. माझ्याकडे त्या सगळ्या वनस्पती अवेलेबल आहेत आणि खूप छान जतन केलेले दुर्मिळ औषधी वनस्पतीचा खजिना माझ्याकडे आहे गच्चीवर छान ठेवलेला. खूप लक्षपूर्वक, आता कुठे कुठे तुम्ही आहात हे माहित नाही, पण ज्यांना कोणाला माझी मदत घेता येईल त्यांनी निर्मल नगरला गाडेकर चौकात मी राहतो आणि राहुरी विद्यापीठ जवळ प्रमोद किरण सेवा धाम उंडे नर्सरी इथे माझी ओपीडी आहे. बुधवार आणि रविवार 2 दिवस मी तिथं असतो. जैन साध्वींचा दवाखाना आहे, त्याच्यावर डॉक्टर मीच आहे. ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर सगळ्या प्रकारचे उपचार तिथे होतात आणि फार सवलतीच्या दरात. काही वृद्ध, अपंग, परित्यक्ते यांच्यासाठी तर विनामूल्य दवाखाना आहे आमचा. त्याचे पैसे सुद्धा आम्ही घेत नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिथे इतक्या वनस्पती लावलेल्या आता. तुम्ही जर कधी आलात तर जरूर एक दिवशी माझी भेट घ्यावी तिथं, असं माझं मत आहे. तिथे अशा वेली आहेत की ते वेलीचे 2 पानं खाल्ले की तुमची डायबिटीस बरा होतो. आणि ते वेलीचं बी घरी घेऊन जायचं आणि ती वेल घरी लावायची. दररोज अनुषपोटी 2 पानं त्याचे खाल्ले की तुमच्या घरच्या घरी डायबिटीस बरा होणार. आणि डायबिटीस म्हणजे मधुमेह, साखर हा आजार शारीरिक नाही, मानसिक आहे, मानसिक. मी MA सायकोलॉजी केलेले आहे, माझ्याकडे मनोविकार तज्ञ आहे मी. माझ्याकडे फार लोक असतात. त्याच्यासाठी खूप छान ब्राह्मी नावाची वनस्पती असते. दररोज 1 पान खा की कोणत्या डब्यात काय ठेवलं ते आठवल तुम्हाला. इतकी छान वनस्पती. त्या ब्राह्मीपासून तेल बनवतो आम्ही. त्या ब्राह्मीचे रोपं लावायला देतो घरी. तुम्ही घरच्या घरी ती ब्राह्मी लावा आणि घरच्या घरी 2 पानं खात जा. बस साधं सोपं काम आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या वनस्पती आपण पाहतो, ऐकतो, पण घरी लावित नाहीत. हे दुःख आहे आपलं. म्हणून ही पानफुटी, ब्राह्मी आपल्याकडे कुंडीत लावून ठेवली पाहिजे. पानफुटीचं नुसतं पान लावलं तरी त्यापासून लगेच उत्पत्ती तयार होते. पानापासूनच पानं फुटतात. त्याचं नावच पानफुटी आहे, पत्थरचट्टा. तुम्ही 10, 7, 8 दिवस जरी नुसती पानं खाल्ले तरी मुतखडा पडून जातो, मूळव्याध होत नाही, आलेलं तोंड बरं होत. गुळवेलच्या पानाने सुद्धा तोंड बरं होतं आलेलं. आणि गुळवेल म्हणजे लिव्हरचं टॉनिक आहे. आपल्या उजव्या बाजूला शरीरात लिव्हर असतो. लिव्हरचं टॉनिक म्हणजे लिंबू, आवळा, उसाचा रस आणि गुळवेल. ज्यांना कोणाला जास्त कावीळ, टायफॉइड याचा आजार होतो त्यांना जास्त करून लिव्हर संबंधी आजार असतात ते. म्हणून लिव्हरचे 4 टॉनिक आहेत: लिंबू, आवळा, उसाचा रस आणि गुळवेल. हे 4 भरपूर घ्यायचे आणि भरपूर खात जायचे म्हणजे आपला लिव्हर चांगला राहतो.
आपला लिव्हर चांगला आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही. फक्त तुम्ही सकाळच्या पारी उठल्याबरोबर आरशात पहा. भव्य कपाळ असलं की तुमचा लिव्हर चांगला आहे. डोळ्याच्या खाली तुमचे गाल चिक्स अप असले की तुमच्या किडन्या चांगल्या आहेत. म्हणून आपले वारकरी मस्त गाल रंगवतात गोपीचंदनेमध्ये, काळा टिक्का देतात की विठ्ठला माझ्या किडन्या किती चांगल्या आहेत, पाहाय रे जरा तू. इतकं छान आपल्याला सुंदर सांगितलेलं आहे. गाल चांगले गोल असले, गुबगुबीत गाल असले की तुमचे फुफ्फुस चांगले आहेत. फुफ्फुसाचं जरा तुम्ही पहा, उतार वयात एकदा फुफ्फुस कामातून गेले की बोट जातात गालातून आतमध्ये, इतकं त्रास होतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की आपले शरीर आपल्या चेहऱ्यावरच आपले सगळे ऑर्गन्स दाखवतात. म्हणून डायबिटीज झाल्यावर नेहमी शरीर उलट करायचं. पोट खाली झालं पाहिजे, पॅनक्रिया वर झालं पाहिजे की डायबिटीज इन्शुलिन स्रवतं आणि डायबिटीज खतम. तुम्ही पहा, डोंबऱ्याची मुलं हातावर चालतात. तपासा बरं 80-90च्या पुढे शुगर निघते का कधीच? साधे सोपे उदाहरण आणि समोर पाहूनच आपण सगळे गुरु मानायचे, लक्षात ठेवा. दत्तात्रेयांनी 24 गुरु का केले होते? की जे दिसल ते गुरु काढायचं, जे दिसल ते पाहायचं. आणि सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट आहे की जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात लिहून ठेवलंय, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आज तुम्ही सकाळी काहीतरी इच्छा प्रदर्शित केली असेल की आज काहीतरी चांगलं कानावर पडू दे, तर पडलं का नाही? इतकी त्याच्याकडे नियोजन आणि इतकी यंत्रणा सज्ज आहे. फक्त तुम्ही इच्छा प्रदर्शित करा. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान सुरू करताना सांगितलंय, आता विश्वात मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. ह्या वाणीने जर त्या माणसाने विचार केला तू भेटावंस तर तू सुद्धा भेट दे, इतकं छान माऊलींनी मागितलंय देवाकडे. आणि त्यांनी 750 वर्षापूर्वी मागितलं, पण आता आपल्याला ते खूप छान मिळतंय. किती देव देतोय भरभरून, फक्त आपले हात अपुरे आहेत आणि आपण लय अपूर्ण आहोत. जन्म, मृत्यू, लग्न, पैसा आणि अन्न, ह्या 5 गोष्टी देवाच्या हातात आहेत. याच्यासाठी कधी माणसाने दुःख बाळगू नये. ज्या वेळेस द्यायच्या त्यावेळेस तो देईल. एखादा आजार आला तर घाबरायचं नाही. तो आजार फार भयानक आजार जर आला तर तो आपल्याला पूर्वजन्मीचा आहे. 1000 गायी जर कुठे तुम्ही बांधून ठेवल्या किंवा मोकळ्या सोडल्या, एखाद्या गायीचं वासरू चुकलं तर ते 999 गायांकडे पाहणार नाही, त्याच्याच आईकडे जाऊन पाहिल आणि त्याच्याच आईला जाऊन पेल. तसं मागील जन्मात सुटलेला काही आजार ह्या जन्मात हा जीवात्मा कुठे जन्माला आलाय हेच शोधित येणार आणि इथे येऊन पकडणार. म्हणून आजारासाठी दुःख बाळगायचं नाही. हे आपल्या पूर्वजन्माचं पूर्वकर्माचं फळ आहे आणि ते उपभोगूनच संपवायचं. त्याचं कारण असं आहे की ह्या जन्मात नाही संपवलं तर ते पुढच्या जन्मात परत येणार. म्हणून कायम ह्याच वेळेस काय दुःख द्यायचं तेवढं दे आणि ते दुःख संपवून टाक, ही मागणी त्याच्याकडे कायम पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, खूप छान जीवन जगायचं आनंदाने. दुःखी कष्टी चेहरा थोडासा सुद्धा ठेवायचा नाही. भगवंताने गीतेत सांगितलंय पहा, जर तुम्हाला मला भेटायचं असेल तर प्रसन्न चेहऱ्याचा मनुष्य म्हणजे मीच आहे. जो प्रसन्न चेहऱ्याचा मनुष्य तुम्हाला भेटेल तो म्हणजे मीच, भगवंत. इतकी छान सुविधा त्याने करून ठेवली. त्याच्यानंतर पहा, छान वनस्पती असते आपल्याकडे, खूप लक्ष देऊन ऐका. सदाफुली फुलं येतात पहा कायम, नुसते त्याला सदाफुलीला. त्याची फुलं खाल्ले, पानं खाल्ले तरी डायबिटीस बरा होतो. आणि त्याला सदाबहार पण म्हणतात. सदाबहार आणि सदाफुली एकच आहे. या सदाफुलीचे पानांचं चूर्ण करून ठेवा आणि खूप तुळशीच्या पानाचं चूर्ण करून ठेवा. सदाबहार, तुळशी आणि हळद
याचं चूर्ण करून जर ठेवलं तुम्ही आणि मधाबरोबर चाटलं तर कॅन्सर होत नाही. इतकी छान सुविधा आपल्याकडे. आयुर्वेदिक किमो येते. दररोज अंगावर सूज येत असली की अर्धा कप पाण्यात अर्धा चमचा हळदी टाकून प्यान, गुळाचा खडा खा. आयुष्यात अंगावर सूज येत नाही. इतकं छान जीवन देवाने दिलंय, त्याचा उपभोग आनंदाने घ्यायचा. लिव्हरचे 4 टॉनिक तुम्हाला सांगितलेत. लिंबू, आवळा, ऊसाचा रस आणि गुळवेल. तसेच आपल्याला कुठे गेलं, हड्डी कमजोर झाली की असं वाटतं आपल्या शरीरात कॅल्शियम कमी झालं, तर कॅल्शियम पूर्ण भरण्यासाठी नेहमी लक्ष देऊ नाही का? खजूर, राजगिऱ्याचे लाडू, शेवग्याच्या शेंगा, अंजीर, लसूण, पनीर, शिंगाडा पीठ भरपूर खा. म्हणजे छान पैकी तुम्हाला खूप कॅल्शियम मिळेल. ज्या महिलांचे केस जातात डोक्याचे पटापट, त्याच्यासाठी झिंक कमी पडतं म्हणून केस जातात. आणि झिंक भरण्यासाठी फक्त 10-15 दाणे रात्री भिजायला टाकायचे आणि सकाळी चावून खायचे. पावडर झिंक. दररोज डोक्यावर उभे राहा. डोक्याला रक्त पुरवठा चांगला होऊ द्या. डोक्याला रक्त पुरवठा झाला की तुमच्या शरीरात जेवढं ब्लड आहे, गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने खाली गेलं तेवढं परत वर येतं. खूप लक्ष देऊन ऐका. जर ज्यांना कोणाला कसं शीर्षासन करायचं हे समजत नसेल तर फक्त युट्यूबवर जायचं आणि सुभाष दत्तात्रय जाधव म्हणा. चॅनलचं होतो, त्या चॅनलवर मूळव्याध, मूतखडा, नागिन, कावीळ, हर्निया, मधुमेह सगळ्या आजाराचे व्हिडिओ आहेत, तुम्हाला पाहायला भेटतील त्याच्यावर. आणि हल्ली सगळं उपलब्ध आहे नेटवर. तुम्ही काय जरी नाडी परीक्षा करायची ठरली तर नुसती नाडी तरंगिणी नेटवर सर्च करा की नाडी परीक्षण येतं. सगळं येतं हल्ली. फक्त आपण सुशिक्षित आहोत हे त्या कॉम्प्युटरला कळालं पाहिजे. तुमच्या बरोबर व्हिडिओ करायला, शेअर करायला किती अडचण आली. मी जर समजा त्यापैकी परिपक्व असतो तर ते ताबडतोब जुळवलं असतं का नाही. म्हणून आपण अज्ञानी आहोत. हे ज्ञान मिळवण्यासाठी कायम प्रयत्न केले पाहिजेत. जसे तुम्ही छान छान सत्संग करता आणि ज्ञानाची प्राप्ती करता, ते खूप खूप धन्यवाद तुम्हाला. ह्या वयात सुद्धा तुमची इतकी धडपड पाहून आम्हाला असं वाटतं की काय बाबा आपण किती मागे आहोत. तुमच्या बरोबर जर असतो तर फार पुढे गेलो असतो. खूप छान योग आणला यांनी आज तुमच्या बरोबर शेअर करण्याचा. लक्ष देऊन ऐका. इकडे आपल्याकडे नागिन झाल्यानंतर पहा, नागिन उतरण्यासाठी आपण एखाद्या बुवाकड बाबाकड जातो. बुवा बाबा भगत हे सगळं थोतांड आहे. त्या अंधश्रद्धेच्या नादी आपण लागू नये. आपण सुशिक्षित आहोत. आपण सर्वांनी असं ठरवलं पाहिजे की हे सगळं थोतांड आहे आणि याच्या नादी लागण्यात अर्थ नाही. नागिन उतरवणारा काय करतो पहा. तुम्हाला सांगतो, एक नागिन नावाची वनस्पतीच असते. नागिनचं वेल नाही, नागिन नावाची वनस्पती असते की ते पान लावून ठेवलं तरी 10 वर्ष तसंच राहतं. माझ्याकडे भरपूर आहे नागिनचे पान. ते नागिनचं पान लावलं की नागिन 15 मिनिटात शरीरातली लगेच काळी पडते ताबडतोब. पण काय करायचं असतं, त्या माणसाला नुसतं नागिनचं पान लावण्याने समाधान होत नाही. हात हातात घेऊन काहीतरी पुटपुट करा की मंत्र टाकला असं त्याला वाटलं पाहिजे की माझा मंत्र टाकला, नाता नागिन गेली. ही मानसिकता असते. म्हणून आपण आपली मानसिकता व्यवस्थित जपली पाहिजे. हिरडा, आवळा, बेहडा, कुटकी, चिरायता, गुडमार, गुळवेल, जांभूळ पावडर, मेथी पावडर, कारले पावडर आणि बेलाच्या पानाची पावडर एकत्र करून खाल्ले की डायबिटीस 100% बरा होतो. इतकं साधं सोपं आहे. डायबिटीस साठी सगळ्यात महत्वाचं, खूप शरीर आपलं आपलं सुंदर ठेवलं पाहिजे आणि काय खायचं ते ठरवलं पाहिजे. एकच टाइम जेवा. 2 टाइम जेवण केलं की हा त्रास होतो. मशीन आपल्या हातात आहे. आपण खा खा खायचं आणि डॉक्टरला म्हणायचं मला इनेमा द्या. म्हणजे हे कुठल्या तत्वज्ञानात बसतं बरं. आपलं मशीन आपल्या हातात आहे का नाही. मग आपण ठरवायचं काय टाकायचं त्यात. आणि तसंच विचारायचं सुद्धा आहे.
डोक्यात बी कुठले चांगले विचार टाकावेत ते आपण ठरवावेत. म्हणून श्वास घेताना भगवंताकडे मागणी करायची की प्रत्येक श्वासाबरोबर चांगले विचार माझ्या शरीरात जाऊ देत आणि प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर सगळे निगेटिव्ह सगळे बाहेर पडू दे, ही भगवंताकडे मागणी करायची. आणि देव आपल्यासाठीच आहे. प्रत्येक मनुष्य मात्राची त्यांनी निर्मिती केली, ही तुम्हाला मारण्यासाठी नव्हे, जगण्यासाठी आहे. फक्त आपण काय करतो, काय देवाने मला दिलं, काय देवाने दिलं. आता 2 हात, पाय, कान, नाक, डोळे सगळं दिलेलं असताना अजून काय त्यांनी द्यावं? आता त्यांनी सांगितलंय, तू ठरव काय करायचं ते. म्हणून पहा, सकाळच्या पारी उठल्याबरोबर आपण सूर्याला नमस्कार करतो. आदित्यस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. सूर्याला जो मनुष्य उठल्याबरोबर नमस्कार करतो त्याला हजारो जन्मात दारिद्र्य येत नाही, हा त्या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. परंतु त्याचा अर्थ असा आहे की सूर्याला नमस्कार करण्यासाठी तुम्ही शुचिरभूत झालेले आहात, आंघोळ केलेली आहे, म्हणजे त्याच्या आधी 1 तास उठलेले आहेत. सूर्याला नमस्कार करून तुम्ही जर कामावर गेलात, 12 तास काम केल्यावर तुम्ही उपाशी कशाला मराल? हे साधं सोपं गणित आहे त्याचं. परंतु आपल्याला असं वाटतं की सूर्याला नमस्कार केल्यावर हजारो जन्मात दारिद्र्य येणार नाही. त्याचा अर्थ तसा नाही. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यापासून कामाला लागलात म्हणजे 12 तास तुम्ही काम केले. खूप सुंदर जीवन देवाने दिलेलं आहे. हे जसं आहे तसं त्याला दिले पाहिजे. फक्त तो काय करतो, जन्माला येताना दात देत नाही. त्याला माहिती आहे याचे मऊ पोट आहे, हा जर काही खाऊन हे पोट फुटलं तर चांगलं नाही, म्हणून तो दात देत नाही तोडण्यासाठी काही. हळू दूध पिऊन 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 जसं जसं त्याचं शरीर मजबूत होईल तशी 1, 2, 3, 32च्या 32 पूर्ण दात देतो. आणि एकदा दात दिले की वय वर्ष 60 झाल्यानंतर त्याला माहितीये परत बारदाना निजूर झालं आता हे. पुन्हा एकदा त्या बारदाण्याचं व्यवस्थित मऊ अन्न पाहिजे. मग तो एक 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 करून काढून टाकतो. आपण म्हणतो आता दात गेले माझे, तरी काही काही बचळ बसून नको ते तोडतात. ही दुःखाची गोष्ट आहे. आपल्यासाठी एकदा त्यांनी नियोजन करून ठेवलंय, ते नियोजन तो घेऊन जातो आणि हळूच कान नेतो, हळूच डोळे नेतो, चष्मा लागतो. हे एक 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 अवयव करून तो घेऊन जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, पोपट तसाच ठेवतो छातीत, तो त्याला लवकर नेत नाही तो. कारण तो विचार करतो की यांनी काही चांगलं काम केलंय का, पूर्वजन्मात काही, मागील जन्मात काही, ह्या जन्मात काही, याची सगळी गोळाबेरीज करतो आणि मग हा जीव काढून चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवतो, तेव्हा आत्मा जातो. जर कधी आपल्याला वाटलं की म्हातारं पार पार सादरीत दिसत नाही तरी जीव जात नाही, जाईल कसा? त्याला ठेवायला तर चांगली जागा पाहिजे इकडून काढून, तरच इकडून काढून ठेवेल तो तिकडे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की आपलं आपण जीवन सुंदर करण्यासाठी खूप लक्षपूर्वक वाटचाल केली पाहिजे. जमिनीवर पाय ठोकूनच पाऊल टाकला पाहिजे, म्हणजे काटा मोडत नाही. काट्याच्या रस्त्यातून चालल्यावर काय करणार, तुम्हाला काटेच मोडणार पायाला. म्हणून आपण चांगल्या रस्त्याने चालावं. आणि तुम्ही खूप छान चांगला रस्ता निवडलात, याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. राम, लक्ष्मण, सीता एक वेळेस खूप असे दंडकारण्यात फिरत फिरत जात असताना अचानक एक नदी दिसली. मग रामाला वाटलं आता नदीतून पलीकडे कसं जायचं. आणि मग ज्या वेळेस तिथे एक होडी चालली होती, त्या होडीवाल्याला बोलवलं, म्हणले भाऊ इकडे ये रे, आम्हाला पलीकडच्या तीरावर नेऊन सोडतो का? तो नावाडी म्हणला माझा तेवढाच तर धंदा आहे, ह्या तीरावरच्या लोकांना त्या तीरावर नेऊन सोडणे. आणि मग सगळे हे त्या नावेत ज्यावेळेस बसले, ती नाव एकदा रस्त्याला लागली की त्या नावाड्याने पाहिलं की अरे हा अयोध्येचा दशरथाचा पुत्र आहे राम, आणि लक्ष्मण, सीता
एवढी चांगली मंडळी आज माझ्या नावेत बसली. फार नाव कडेला लावली की माझं पोट भरणार नाही. त्यासाठी तो नावाडी काय करायचा, बराच वेळ नाव पाण्यात वाहत वाहत जाऊ द्यायचा, परत वर आणायचा, परत खाली न्यायचा, परत वर न्यायचा, आणि लवकर कडेला लावित नव्हता, कारण तो म्हणला माझं पोट भरत नाही ना. तसं आज या सत्संगाच्या निमित्ताने आमच्या होडीत तुम्ही सर्वजण बसलात. फार लवकर नाव कडेला लावता येत नाही, म्हणून थोडा वेळ इकडं, थोडा वेळ तिकडं, आणि आता एकदम कडेला. रामकृष्ण हरी. बरोबर. हो. जय कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू जय शकता. गुरुदेव. हा विचारा ना. अतिशय अगदी आहेत 5 मिनिट अजून आपल्याकडे. कोणाची शंका ओके. समाधान काही असतील तर लक्ष सांगा. म्हणजे आपण आधी प्रेयर करू नंतर चालेल बरं. चालेल. हा prayer करा. ओम 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 असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा मृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण अशी माहिती दिलेली आपण. धन्यवाद त्याबद्दल. आणि आता कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, ते तुमच्या प्रश्नाला उत्तर देतील. जय ओके. गुरुदेव. जय गुरुदेव. आम्हाला फोन नंबर आणि पत्ता सांगायला सांगा. जय गुरुदेव. 92 26 28. एक मिनिट गुरुजी, एक मिनिट. हा 92 26 28 47 25. आणि पत्ता गुरुजी नाव. आणि निर्मल नगर, गाडेकर चौक, अहिल्यानगर इथे राहायला आहे, आणि तिथे ओपीडी पण आहे. निर्मल नगर, गाडेकर चौक. गाडेकर चौक, अहिल्यानगर. हो. फोन नंबर आणि परत सांगा ना. 92 26 28 92 26 28 47 25. इथं ओपीडी पण आहे. आणि बुधवारी आणि रविवारी 2 दिवस वांबोरी फाटा, उंडे नर्सरी, रावरी विद्यापीठ जवळ ओपीडी असते 2 दिवस. प्रमोद किरण सेवा धाम. वांबोरीला. हो, वांबोरी फाट्यावर. आणि YouTube वर जा, YouTube खोलून, आणि YouTube वर जाऊन माईक काढला की माईक वर येईल सुभाष दत्तात्रय जाधव. माईक काढून माईक वर म्हणा की आमचा चॅनल चालू होतो, त्या चॅनल वर मूळव्याध, मुतखडा, नागिन, कावीळ, हरनिया सगळ्या प्रकारच्या आजाराचे व्हिडिओ आहेत, आपल्या सेवेसाठी तयार केलेले आहेत. अहिल्यानगरची ओपीडी केव्हा असते, ती वेळ काय? बुधवार आणि रविवार सोडून दिवसभर घरीच आहे मी. कधी पण या. दिवसभर. बर. हो, कधी पण या, रात्री 11:30 वाजेपर्यंत. वा वा, क्या बात. खूप मोठी हो. सेवा करताय. आणि TSS साठी काय करायला पाहिजे? TSS वाढतंय समजा. TSS साठी लक्षात देऊन ऐका चांगलं. थायरॉइड हा मुळात आजार नाही, फक्त आपल्या टॉन्सिल्स, ग्लँड गळ्याजवळच्या वाढल्या की TSH वाढलेलं दिसतं. त्याच्यासाठी बेहडा पावडर, प्रवाळ पिष्टी आणि त्रिकटू 3 इंच चूर्ण मधाबरोबर चाटलं की 100% घरच्या घरी बरं होतं. बेहडा पावडर. हो, त्रिकटू. अजून पुन्हा सांगा, पुन्हा रिपीट करा. बेहडा पावडर, प्रवाळ पिष्टी आणि त्रिकटू. प्रवाळ चिष्टी. हा, पिष्टी. पिष्टी. हा, प्रवाळ पिष्टी, त्रिकटू आणि बेहडा पावडर.
सगळं एकत्र करायचं आणि मधाबरोबर एक चुटकुली भर चाटायचं की 100% थायरॉइड घरच्या घरी बरं होतं, काहीच गरज नाही पडत. सकाळी घ्यायचं का? कधी पण घ्या, दिवसभरातून 1-2 वेळेस घेतलं तरी अडचण नाही. किती दिवस घ्यायचं ते? 2-3 दिवस घेतलं तरी तुम्हाला छान गळ्याला बरं वाटलं की बस. आणि युट्यूबवर गेल्यावर आमचे व्हिडिओ आहेत, त्यातला एक व्हिडिओ पाहायचा, ओनली फॉर थायरॉइड आणि ओनली फॉर पिट्युटरी ग्लँड टू बी मेक ऍक्टिव्ह. हे 2 व्हिडिओ पाहून त्याच्यानुसार करा. घरच्या घरी बरं होतं, काय गरज आहे कुठं जायची नाही चिंता तपासायची. गुरुजी बोला. केस गळतात ते त्याच्यावर काही उपाय सांगा ना. ऐका, केस गळतात म्हणजे झिंक शरीरातलं कमी झालं म्हणून केस गळतात. हा. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं मुठभर शेंगदाणे रात्री भिजायला टाकायचे आणि सकाळी कच्चे चावून खायचे, म्हणजे झिंक मिळतं. आणि चांगली आपली तयारी असली तर सकाळच्या पारी दररोज डोक्यावर उभं राहिलं पाहिजे. जर शक्य नसल तर 2 पोरं चांगले धरून घ्यायचे, टंगडीला धरून मला टांगून धरा, नुसतं डोकं खाली करा आणि लगेच ताबडतोब सोडा. आपल्याला कुठं मार्क पाडायचे नाहीत, परीक्षा नाही द्यायची, बरोबर का नाही? हे तेल किंवा शॅम्पू कोणता वापरायचं? तेल ब्राह्मीचंच तेल मिळतं आणि शॅम्पू म्हणजे रिठा, शिकेकाई, नागरमोथा, वाळा, हिंगणबेट याचं चूर्ण पाहिजे. तुम्हाला कुठे नाही मिळालं तर माझ्याकडे आहे उपलब्ध, घेऊन जा कधी पण. ओके. यस. गुरुजी, तुम्ही जी रोपं सांगितली ते रोपं आपल्याला मिळू शकतील का? हे पण मिळतात. पानफुटीची पानं टाकले की, पान टाकलं की जमिनीवर पान येतं. गुळवेलची काडी जमिनीवर ठेवली की गुळवेल येत. जे साधं सोपं आहे तेच मी तुम्हाला सांगितलंय, जे सहजासहजी उपलब्ध आहे ते. पण ते आपल्याला कुठे मिळू शकेल? आम्ही राहुरी पुण्यातनं बोलतीये. हा, तुम्ही तिथे कुठल्या बी रोपवाटिकेत जा ना, त्यांच्याकडे यादी असते, ते यादीत लगेच मिळेल तुम्हाला. बर बर. कुठे बी मिळतात रोप, मिळायला हल्ली अडचणच नाही. विक्री करणारे भरपूर लोक आहेत. अजून काही शंका? केलं तर वाढवलं. म्हणजे धारट. पुन्हा तुमच्या आवडी, हा बोला. शिवाजी, तुमच्या आवडीसारखं तुमचं क्षेत्र पण होतं ना वन खात्याचं? प्रश्नच नाही. आणि मी फॉरेस्ट ऑफिसर 36-37 वर्ष होतो. अच्छा, माझे आणि मिस्टर पण फॉरेस्ट ऑफिसर होते. काय नाव? म्हणजे आता रिटायर आहेत. शेकडे. शेकडे. मग ओळखतो त्यांना. ओळखतात तुम्ही? औरंगाबादला होते का? हो हो. हा, मग ओळख आहे माझी आणि त्यांची. त्यांना सांगा बरं. माझं नाव, ते बरोबर ओळखतील. हो हो, सांगते. आणि मी फक्त फॉरेस्ट ऑफिसरच नव्हतो, तर फॉरेस्ट मध्ये भूलतज्ञ होतो मी. प्राण्यांना भूल देणे, त्याचे शेपटीत ऑपरेशन करून मायक्रोचिप बसवणे, डॉक्टरच होतो तिकडे मी. हो हो, कधी पण सेवेला संधी द्या. पुन्हा कधीतरी सत्संगात बोलवा. खूप छान योग आज जुळवला तुम्ही. असाच परत एखाद्या दिवशी योग जुळवा. धन्यवाद. खूपच छान सांगितलं तुम्ही. आणि महत्वपूर्ण असाच आजचा सत्संग होता. हा, आणि म्हणूनच मी म्हणलं ना, माऊलींनी ज्ञानेश्वरी पसायदानात पहिलं सांगितलंय, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. मिळालं का नाही सगळं आज? बोलो, कधी पण बोलो, कधी इन्व्हाइट करा. संभाजीनगर आपल्याला आश्रमला, हॅलो, संभाजीनगर आश्रमला उषा मात्यांना इन्व्हाइट करा. ओके, चालेल. चालेल जेव्हा ना, एक दिवस येईल. आपलं जेव्हा आपलं एएमसी वगैरे असतं, प्रोग्राम असेल ना, त्यावेळेस तुम्हाला आम्ही आमंत्रण देऊ. नक्कीच या तुम्ही. अगदी अगदी येईल. आणि खूप छान त्याची सगळी सेवा व्यवस्थित. आणि विशेष असं आहे,
की आमची सेवा म्हणजे अशी काही हे नसती, काही ठरवून द्या मानधन मग मी येईल. अगदी स्वतःची भाकरी घेऊन तिथे तर येतो. सगळे तशीच सेवा देणार आहेत बरं का. आणि निसर्गोपचारचं पण आपल्याकडं खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे तिथं पण आपल्याला काही वनस्पती वगैरे लावता येतील. आणि खूपच सुंदर आश्रम आहे आपला. मग त्या ठिकाणी बोलवा ना मला एक दिवस मग नक्की इन्व्हाइट बोलू ना. करा, बरोबर येईल. 20 आणि रविवार सोडून 20 तारीख ते 28 जून मध्ये प्रोग्राम बर. आहे. चालेल ना, एक दिवस बोलवा ना मला. ओके. हो. हो. आपले सकाळी सुनील येऊन गुरुजी बोलतायत तुमच्याशी. सुनील गुरुजी आपल्या संभाजीनगर विभागाचे प्रमुख आहेत ते बोलतायत. बर, बोला. नाही आमंत्रण दिलेलं आहे. 20 तारीख पासून 28 तारीख पर्यंत रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे. त्याच्यात तुम्ही भाग घेऊ शकता किंवा तिथं येऊन तुम्ही राहू शकता. आणखीन एक दिवस यायचे तुम्ही ते पण येऊ शकता, जेणेकरून तिकडे सगळं प्रकारच्या वनस्पती आपल्याला लावायला सोपं जाईल वगैरे असं. हा, चालेल ना. तुम्ही एक दिवशी ठरवा सगळेजण, त्या दिवशी मला सांगा. त्या दिवशी सकाळीच निघतो, 2-3 तास वेळ तुम्हाला देतो आणि संध्याकाळी परत येतो माझा. नाही मुक्काम करा. नाही मुक्कामाचं नसतं आमचं, इथं ओपीडी असते ना संध्याकाळची. ओके. पण सकाळी येऊन दुपारी तुम्हाला 3 तास वेळ देऊ शकतो का. पहाटे इथून निघून सुद्धा 9 वाजता तिथं येऊ शकतो. कुठे यायचे तुमचं ठिकाण? संभाजीनगर. गुरुजी सांगा ऍड्रेस त्यांनी. पैठण रोडला आहे, गिरनर तांडा. आपलं वाल्मीच्या पाठीमागचा भाग आहे. संभाजीनगरला का? हा, पैठण रोडला आहे, गिरनर तांडा म्हणून. तुम्हाला गुगल मॅप चांगला तुम्हाला address मेसेज देतो. पाठवू, ऍड्रेस पाठवू आणि हे पण गुगल किंवा मॅप पण पॅकेज पाठवू. तुम्हाला घेऊन येतील. हा, मग तर छान. हो, लई छान हा. झालं मग. सुनीलजी मी घेऊन येईन त्यांना आश्रमात. ओके. चालेल ना मग. हा, ओके मग. येस, जय गुरुदेव. जय गुरुदेव.